नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 मे पासून अधिक मास सुरू झालेली आहे, जे 15 जून रोजी संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. साधारणपणे 2 ते 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणातल्या नफावरती भरून काढण्यासाठी जोडला जातं. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. धोंड्याचे मास म्हणून देखील ओळखला जातं. अधिक महिन्याचा काळ हा पुण्यकाळ मानला जातं. व्रतवैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा हा कालावधी असतं. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला आहे असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या अधिक महिन्यामध्ये स्थान, दान आणि वाण या तिन्ही गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच हिंदू धर्म ग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एखादा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे, तसेच यथाशक्ती दानसुद्धा करावे. एवढंच राहिलं तर या अधिक महिन्यामध्ये वाणसुद्धा दिलं जातं. आता हा वाण कोणाला दिलं जातं तर लेक जावयाला वाण दिलं जातं. याच्याबरोबर आपल्या कुलदेवतांना सुद्धा वाण दिलं जातं. देवी देवतांना वाण दिलं जातं. तसेच गाईला सुद्धा या अधिक मासामध्ये वाण हा दिलं जातं, कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. एवढंच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील होत असतं आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देण्याचा अत्यंत पुण्याचा मानला जातं आणि म्हणूनच हा अधिक महिना संपण्या अगोदर म्हणजे 15 जूनच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीला गाईला अधिक मासवान नक्की द्या. म्हणजे गाईला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. हे वाण दिल्यामुळे सोन्यासारखं दिवस येतील. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. कुटुंबाच्या भरभरून प्रगती होईल. साक्षात भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण म्हणून द्यायची आहे? हा उपाय कसं करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला लाईक देखील करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे किंवा जे सेवा सांगणार आहे तर ती आपल्याला अधिक मास संपण्या अगोदर करायची आहे. आजपासून ते अधिक मास संपण्यापर्यंत म्हणजे 15 जूनपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त अशी एक वस्तू आहे जी फक्त आपण 3 वर्षातून एकदाच अधिक महिन्यामध्ये गाईला खाऊ घालू शकता
आणि जेव्हा आपण गाईला हा वस्तू अधिक महिन्यामध्ये खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि म्हणूनच हा अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेला 33 संख्यामध्येच ते वाण दिलं जातं आणि म्हणूनच आपण अधिक महिन्यामध्ये गाईला हे वाण दिलं तर भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि याच्या कृपे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता असं म्हटलं जातं. तिच्या सेवा केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनामध्ये वाढ होत असतो. जे व्यक्ती मनोभावे अधिक महिन्यामध्ये हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलतो. याच्याप्रमाणे हा व्यक्तीच्या जीवनातला सर्व आर्थिक समस्या या संबंधित अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात आणि म्हणून या अधिक महिन्याच्या काळामध्ये गोमातेला वाण देणं, गायीच्या पूजा करणे आणि तिला घास खाऊ घालणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातं. यामुळे सर्व पापांच्या निराशन होऊन पितरांना मुक्त मिळतं अशी धार्मिक सुद्धा श्रद्धा आहे. हिंदू धर्मशास्त्र अनुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतं आणि त्यामुळे अधिक मासाला गायीच्या पूजा केल्याने सर्व देवी देवतांच्या पूजा केल्याने पुण्य लाभतं. एवढंच नाही तर या महिन्यात गोसावी केल्याने कुंडलीतला पितृदोष, ग्रहदोष या देखील दूर होतात आणि गाईला दिलेली हा वाण थेट पूर्वजनापर्यंत पोहोचतो असा देखील म्हटलं जातं. या अधिक महिन्याच्या स्वामी भगवान विष्णू आहेत आणि गाईला विष्णू भगवान अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात गोमातेची सेवा केल्याने श्रीहरी प्रसन्न होतात आणि मोक्षांचा मार्ग सुखकर होतो आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलश, भांडणं होत असतील तर घरातले मुलं सतत हट्टीपण करत असेल, तुमच्या कुटुंबाच्या मुलाच्या भरभरून होत नसेल, घरामध्ये पैसे टिकत नसेल, सतत पैशांचे आर्थिक अडचणी येत असेल, तुमच्या कोणतेही महत्त्वाच्या काम पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कामना हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही अधिक महिन्यामध्ये आवर्जून करा. आता हा उपाय करण्यासाठी त्या दिवस तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायच्या आहे आणि स्वच्छ स्नान करायचे आहे आणि आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईच्या थोडासा गोमूत्र टाकायची आहे. कारण गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव असतं आणि म्हणूनच नाही जेव्हा गाईला हे वाहन देणार आहोत तेव्हा गाईच्या गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्या शरीराच्या मनाच्या शुद्धीकरण करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जे आहे तर ते करायची आहे. स्नान झालं की देवघरातली देवांच्या विधिवत पूजा अर्चा करून घ्या. धूप दीप अगरबत्ती लावून घरातली वातावरणही प्रसन्न करायची आहे आणि यानंतर तुम्हाला 33 या संख्यामध्ये धोंडे वाहनाच्या आहेत. ते धोंड्या तुम्हाला पूर्णच बनवायची आहे. जास्त मोठ्या आकाराने बनवायच्या नाही. अगदी छोटे आकारामध्ये तुम्हाला 33 या संख्यामध्ये धोंडे बनवायचे आहे. धोंड्याचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये धोंड्याची खूप जास्ती मान आहे आणि 33 या संख्येच्या खूप मोठी आर्थिक महत्त्व आहे. ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलं. म्हणून 33 संख्यामध्ये धोंडे बनवायची आहे आणि हे धोंडे तुम्हाला तळून घ्यायची नाही. बरेच ठिकाणी धोंडे हे तळले जातात, काही ठिकाणी उकडली जातात. तर आपण हे धोंडे
गाईला वाण म्हणून देणार आहे. म्हणून हे धोंडे आपल्याला उकडून घ्यायची आहे. तळायची नाही. यानंतर काय करायच्या, एखादी केळीच्या पान घ्यायची आहे किंवा ताट घ्यायची आहे. फक्त प्लॅस्टिकच्या ताट घेऊ नका. स्टीलची किंवा तांब्याची ताट तुमच्याकडे असेल तर तांब्याची असेल तर तांब्याची घ्या. तांब्याची नसेल तर मग स्टीलची घ्या. त्या ताटामध्ये तुम्हाला हे सर्वप्रथम धोंड्या ठेवायची आहे. सोबत तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा घ्यायची आहे आणि फुलांची एक माळसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. शक्यतो झेंडूच्या फुलाची ही माळ घ्यायची जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोबतच तुम्हाला एक तांब्या भरून पाणीसुद्धा घ्यायची आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकूसुद्धा टाकायची आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरासमोर जायची आहे. देवघरामध्ये छान दिवा लावायची आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि या धोंड्याचा नैवेद्य हा तुम्हाला तुमच्या घरातली देवांना दाखवायची आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूच्या मूर्ती असेल, बाळकृष्णाच्या मूर्ती असेल, आपल्या कुलदेवतांचा फोटो असतो. आणि जेव्हा आपण हा नैवेद्य म्हणजे जे वाण देवांना दाखवतो तेव्हा सर्व देवी देवता हे स्वीकारत असतात. आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राच्या 21 वेळी जप करायची. यानंतर ते ताट ते तांब्यातून तिथून उचलायची आहे आणि गाईजवळ घेऊन जायची आहे. गाईजवळ घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गाईच्या पायावरती टाकायची आहे. गाईला छान हळदी कुंकू लावायची आहे. दिवेनी ओवाळून घ्यायची आहे आणि ती माळ तुम्हाला गाईला गळ्यामध्ये घालायची आहे. म्हणजे फुलांची जी माळ आहे ते गाईला गळ्यामध्ये घालायची आहे. आणि यानंतर एक एक करून तुम्हाला हे धोंडे जे आहेत तर ते तुम्हाला हाताने गाईला खाऊ घालायची आहे. जेव्हा गाईला जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतं तेव्हा तुमच्या नशीब बदलायला सुरुवात होतं. तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मक, दारिद्र्य जी आहे ते तरीही तिथे संपत असतो आणि तुमच्या प्रगती व्हायला सुरुवात होतं. आता हे धोंडे जर तुमच्या घराचीच गायची असेल, तुमची स्वतःची गाय असेल तर त्या गायीला खाऊ घालायची आहे. तर तुमच्या घरी गाय नसेल तर अशा वेळी तुमच्या दारावर सकाळी किंवा संध्याकाळी एखादी गाय येत असेल तर तिला तुम्ही खाऊ घालू शकता. तेव्हा शक्य नसेल तर जिथे गोसावी आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे धोंडा जे आहे 33 ते याच्या वाण जे आहे तर ते गोमातेला देऊ शकता. जे तुम्हाला शक्य होईल तसे पद्धतीने तुम्हाला हा 33 धोंड्याच्या वाण जे आहे तर ते गाईला या अधिक मासामध्ये घ्यायची आहे. या वाणाच्या जे फळ आहे ते तुम्ही मोजू शकणार नाही, एवढं पुण्य याच्या तुम्हाला प्राप्त होतं. म्हणूनच तुम्हाला हा उपाय जे आहे तर ते या अधिक महिन्यामध्ये करायची आहे. जर काही कारण असतं तुम्हाला ते धोंड्याचे वाण देणे शक्य झालं नाही तर मग अशा वेळी बघा तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी सुद्धा चालेल किंवा मग चना डाळ आणि थोडासा गूळ जरा तुम्ही खाऊ घातला तरीही चालेल. फक्त चना डाळ तुम्हाला 2 ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि यानंतर एक गुळाचा खडा आणि थोडीशी चना डाळ करून या दोन्ही वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. या दोन्ही वस्तू यांनी सुद्धा तुम्हाला खूप जास्ती पुण्य प्राप्त होतं. पण खरं तर या अधिक महिन्यामध्ये गाईला धोंड्याची वाण दिलं जातं, 33 धोंड्याच्या खाऊ घातल्या जातं आणि म्हणूनच तुम्ही प्रयत्न जास्तीत जास्त याच्या गोष्टीची करायची आहे. यात किती 33 धोंडे गाईला खाऊ घालसाल. आता हे धोंडे खाऊ घातल्यानंतर तुमच्या उजव्या
हात जे गाईच्या पाठीवरून फिरवायचे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर या गोमातेला 11 प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहे. जेव्हा तुम्ही गाईच्या प्रदक्षिणा करता तेव्हा तुम्ही साक्षात पृथ्वी प्रदक्षिणा केलं पुण्य जे आहे तर ते तुम्हाला प्राप्ती होतं आणि म्हणूनच गोमातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा सुद्धा करायची आहे. यानंतर ना शेवटी गायच्या पायाखालची जी माती असतं ना ते थोडीशी उचलून घ्यायची आहे आणि त्यात एक टिळक आपल्या स्वतःच्या कपाळावरती लावायची आहे. थोडीशी माती वाटीमध्ये घरी घेऊन या. गेल्यानंतर घरातली प्रत्येक व्यक्तीला कपाळावरती तुम्हाला हा मातीच्या टिळक लावायची आहे. थोडीशी माती वाटीमध्ये तशीच ठेवून आपल्या देवघरामध्ये दिवसभर रात्रभर तशीच राहू घ्या. दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला काढून आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून घ्यायची आहे. जेव्हा आपल्या गाईच्या पायाखालची माती आणून आपल्या घरात आणून ठेवतं तेव्हा आपल्या घरातली प्रकार पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हा दूर होतात असतात. म्हणूनच ही एक उपाय सुद्धा तुम्हाला करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून नंतर तुम्ही हा उपाय जे आहे तर ते करू शकता. जे व्यक्तीला अधिक महिन्यामध्ये हा उपाय करता त्या व्यक्तीला गोमातेचा आशीर्वाद हा प्राप्ती परंतु 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्ती होतं आणि या उपायाने गरीब व्यक्ती सुद्धा धनवान होतं. त्या व्यक्तीच्या आयुष्यातला सर्व समस्या या दूर होतात. म्हणून आणि आपल्याला हा उपाय जे आहे तर ते करायची आहे. अत्यंत स्वास्तिक आणि प्रभावी हा उपाय जर तुम्ही केलं तर याच्या नक्कीच चमत्कार बदल हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील. तर ही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होतं. व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.